द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये खूप सारा गोंधळ उडतो, कारण दोघांचे प्रत्यय सलाते आणि सला नाते हे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात. परंतु द्वितीय विभक्ती ही कर्मकारक अर्थ व्यक्त करते, तर चतुर्थी विभक्ती ही संप्रदान कारक अर्थ व्यक्त करते. संप्रदान म्हणजेच दान भेटणे, मिळणे. दान भेटण्याची मिळण्याची क्रिया ज्याही वाक्यामध्ये घडत असेल तिथं संप्रदान हा कारक अर्थ व्यक्त होतो. ठीक आहे. त्याच चतुर्थी विभक्तीवरती आधारित असणारा हा प्रश्न आलेला आहे. पर्यायी उत्तरातील चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारक अर्थ असलेले वाक्य कोणते, असा इथं प्रश्न आहे. मी नदीच्या काठाने गेलो. इथं आपल्याला तृतीय विभक्तीचा करण हा कारक अर्थ पाहायला मिळते, कारण जाण्याची क्रिया ही काठाने, माध्यम काय आहे, काठावरतून तो गेलेला आहे, त्यामुळे हा चतुर्थीचा नसेल. तो घरातून बाहेर पडला. ऊन हुन हा प्रत्यय आहे, घरातून, इथं आपल्याला तो ऊन प्रत्यय पाहायला मिळतोय. इथं अपादान हा पंचमी विभक्तीचा कारक अर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. अपादान पंचमी विभक्ती. तू रामाला पुस्तक दे. आता इथं आपल्याला काहीतरी मिळण्याची, भेटण्याची क्रिया घडताना दिसते. दे क्रियापद, देणारा तू. तू म्हणजेच या वाक्याचा करता. देण्याची क्रिया कशावरती घडली आहे, पुस्तकावर घडली की रामावरती घडली. मित्रांनो, इथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म असे दोन कर्म पाहायला मिळतात. प्रत्यक्ष कर्म आहे पुस्तक, कारण पुस्तकाला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाहीये. दुसरं म्हणजे हा आहे वस्तुवाचक. आणि जो काही दान मिळणारा, पुस्तकाचं दान कुणाला मिळालेलं आहे, तर रामाला मिळालेला आहे, ज्याला ला हा प्रत्यय जोडलेला आहे. आणि हा ला प्रत्यय जो आहे तो चतुर्थी विभक्तीचा आहे. इथं संप्रदान हा आपल्याला कारकार्थ पाहायला मिळतोय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 योग्य.